इथून पैदल येणारे पुरलो, पण हे पोरं गाडं घेऊन राहिले, अजून नाही येऊन राहिले. कायले काय टाइमपास करतात, भेटलं जिंदायले कोणतरी, बसले गप्पा मारत. बजा ढिले पोरात बा. बुढे बा, तुम्ही काय एवढे घाई गडबड करून राहिले बरं? हे पण या गंठ्यानं आहे की नाही, हे लय वाईट केलं बरं. तुले घराबाहेर काढून दिलं बायकोसाठी फक्त. हा सांग बा आता, या पोरात झोपलं काय असं? हा आता या झोपडी झापडीत राहायची तू, इथू काटा काही निघला तर हा जीव भेट नाही का माणसाचा म्हाताऱ्या वयात? काय करता बुढे बा, आता आलिया भोगाशी करावी सादर अशी गोष्ट आहे आता माई. आता बुढे बा, आपल्या पोरालेच तर आपण चालत नाही, तर सून तर बरं दूरच राहिली. हा तिले म्हणून काय फायदा? आता आपला पोरगाच नाही ढंग तर काय करता आपण आता, सांगा ना. आपण ना तर बुढे बा बोलणं चालणं सगळं सोडून दिलं बापा. नाही पाहिजेत ना तुम्हाला तर बरं बापा, वेगळी राह तुम्ही. मला काय करावं लागते बापा, एकटीची भाकर थापणं खाणं. आता काय करू मग सांगा. आता मी कशासाठी यावं? ना वागोय ना तुमची वायरी, ना वागोय ना पोरगा. आपण तर आहोत बा, सुखा दुखात सोबती आहो तुमच्या. कधी आवाज द्या अर्ध्या रात्री रघु बुडा तयारच आहे. काही फरकत नाही म्हणा, आठी तुम्ही सुखातच राहायचा. पण गंठ्या बायकोली सोडायला लागत बरं तसं, त्याला औकात करावंच लागते. हो काय करता बापा, अकादन फकात त्याले पोटचा गोयान तो आपल्याला अकात करा वाटते काय, सांगा ना. त्यानं किती काही आपलं बुरं पाहिलं तर मायले नाही पाहा वाटत ना पोराचं बुरं. तुम्ही बुढे बा काही म्हणजा गिंजा नका बापा त्याले. सुखानं संसार करू द्या बापा. नाही तर मग कसं तुम्ही माणसानं मायले काऊन दिलं बापा काढून, तू नसन तसं काही उपटचे भांडणं काही करू नका बापा. नाही बा, आपण रिकामे कामं करतही नाही, कोणाला म्हणत बी नाही बोलत बी नाही. हा मस्त धंद्याचं काम आहे. आता कसं, आता तुमचं काम होतं म्हणून मी अटलो आलो तरी. नाही तर मी आलोच नसतो दुसरं असतं तर. कारण की मागडी तिकडे तोंड वाचते ना मग मोतीराम. काम कसं आहे, ज्याचं पाप पुण्य ते जायचं, आपल्याला काही घेणदेण नाही. आपण सारे रिकामे कामं सोडले, आपल्या कामाचे काम ठेवा आता. हो लोक वाईट आहेत ना, बेकारात लोक. सक्का पोरं आपल्याला होत नाही तर दुसरे काय होती ना. त्यापेक्षा कोणा नाणी लागायला पुरत नाही, आपलं काम करा भलं राहा. आले बुढे बा, पोरं दिसून राहिले मला. पोरं हो तिकडे कुकडे करून राहिले रे. इकडे 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 आणा. इकडे नाही दिसून नाही राहिलो काय मी तुम्हाला. हो आजी आणतो, तिकडेच आणतो. तुगड्याच्या आबान शेटिंग लावले गड्या बुढीचे. हो बुढीले सोडूनच नाही आला ते आबा. नक्की मेळ आणते गड्या ते आबा, पटवते बुढीचे आबा. नको भादरू बे, काही बोलतो काय लेका येडपटा. त्याची वय पाय ना काय आहे, काही लेका काही जोडत राहतं बाबा. सांगून राहिलं बाबू, ते आबा शेटिंगच लावून राहिला. ते आबा लय फैली आहे बरं, तुला माहित नाही अजून. हो हे बुडं लय डेंजर आहे बाबा. ते गुंफा बुडी माहित नाही मागे कशी पटवली त्या आबानं बाबा. या बुडीवर डाव टाकते ते आबा, म्हणून तर त्या आबा काम धंदे सोडल्या बुडीच्या मागे लागला. पणा करू नको बरं, गाळा आण बरं लवकर झटकन. त्या बुडी सामान घरात टाकून देऊन चालले जाऊ. मी काही रिकामा नाही एवढा. त्या बुडा बुडी काही करू तिकडे. हे ओरा ओरा झामलटा इकडे हाण आवरण तो. अरे बैल नाही आवडतात लेका या पोर. अरे गाड्या हाणतात की काय लेका? हेतले का हेंबाळे हो बरोबर हाण. अरे बुढे बा आवडल्या जात नाही ना, बैल करे नाते आहे ना. हा काय राजा, तुम्ही राजा आहे, आमचीच काढत राहायचा राजा घेन ना दे ना. बुढे म्हणतात शाळेने धंदा करत राहायचे. हो तुम्ही लय मदत केली रे मले. नाही तर एवढं मोठं सामान माझ्या आलं नसतं. किती मला पायपीट करा लागली असती, जरा खूप करा लागली असत्या मला. बरं केलं रे तुम्ही गाड्यात आणलं सामान तर. काय आजी, आम्ही रिकामे होतो म्हणून आलो बा. तर माणसाने मदत केली तर काय होते, कराच लागते. आता मी तुला मदत केली, तू माही करशील. एकामेकाला हाताला हात असतात. त्या बुडा बुडील काही धरणार नाही ना, आपल्याला कामाला जायला लागते ना बा. हे बैल जोडी नेऊन देणार आपल्याला नामदेव भाऊची. नाही नामदेव भाऊ तोंड असेल आपल्या नावानं. अरे बाबू नेऊन दे बापा, काम केलं ना आपलं, जाऊ दे नेऊन लवकर. हो रे गड्या चाल बरं लवकर. दगड गड्या त्या आबा टाका भिडू देळा बुडी बरोबर. तू पाय मेळ आणतेस त्या आबा. बुड्याने मेळ आणलाय म्हणून बुडी जो रुंग्या रांगा करून राहिला. आता हा बुडा एवढा रिकामा आहे का? भाऊ साधे भाऊ मुकाड्यानं तो नामदेव भाऊ तोंड वाशीनं. चाल लवकर, हान गाडं लवकर हान पांडा. काही अडचण असली तर सांग जा बरं मला. हा येतो मग मी आता. बुढे बा चहा ठेवतो ना मी, चहा पिऊन जा ना. एखाद्या दिवशी येईन मी संध्याकाळी चहा प्यायले, बाकी ठेवा माच्या. हो तो गडी मामुतीरा दुकानवर नाही गेलो मी, तोंड वाशीनं मानावा ना. हा येतो मग मी. बरं नक्की आपण संध्याकाळी चहा घ्यायला. हो येतो. आता सामान गिमान लावतो. या पोराची बरीच मदत झाली आणि हा बुडा आला तर बुड्याची बरीच मदत झाली आपल्याला. राजा सरपंच तुम्ही माणसं कसे हो बा? मी किती वेळा करता तुम्हाला फोन करायला बा, अजून तुमची तयारी नाही काही नाही. दुकानात बसला बा तुम्ही. मला बायकोला आणायला जावं लागते ना हो बा. तयारी काय रे बा, एका 5 मिनिटात कर तुम्ही. पण पुरीच्या बापाला फोन लावला की नाही बा, न्यायला येऊन राहिलो की काही सांगितलं की द्यायले.
अरे गड्या गंठन खरंच रे गड्या. हो पोरीच्या बापाला फोन लावायचाच राहिला बा. लावर झटकनी फोन लावर द्यायले म्हणतात काय नाही त्याच्या कानावर पडलं पाहिजे ना बा. लाव फोन. तर बोलेल आहे राजा मी मा बायकोला सांगायला न्याय येऊन राहिलो म्हणून. हा तिचं एवढंच म्हणणं होते गावातले 5 लोक घेऊन या. तिला सांगितलं मी ना घेऊन येतो म्हणून. ते हो म्हणे ना आता. त्या बायकोशी बोलेल आणि त्या सासऱ्याशी बोलेल अलग अलग असते बा. सासऱ्याला फोन लाव तू, सासऱ्याशी बोल म्हणा येऊन राहिलो म्हणा न्यायले गावातले 5 लोक घेऊन. बरोबर सरपंच लावतो मी आता फोन. हॅलो बोला. तुम्ही गंटन बोलून राहिलो तुमचा जवळ आम्ही आज येऊन राहिलो बा राधाला न्यायले. बाबा तुम्ही फोन नाही केला काही नाही. असे कसे काय न्यायला येऊन राहिले तुम्ही अंजीमध्ये. फोन तर करायला पाहिजे तुम्ही ना. मामा मी राधाला सांगितलं बा फोनवर. राधाला सांगितलं नाही का तुम्हाला. राधाला विचारा बरं तुम्ही. विचारा बरं राधाले. बरं राधाला सांगितलं का तुम्ही ना. बरोबर ठीक आहे. कसं तुम्ही जर एकटीने आले येत असाल तर कसं माझी पोरगी मी पाठवत नाही बा. तुमच्या गावातले कसं 4 लोक तुम्ही घेऊन या. त्याच्या जगत खडा निवाळा काय आहे तो होईल आणि मग मी माझी पोरगी तुमच्या घरी पाठवीन. तशी काही मी पाठवत नाही बा एकटी असाल तर. हो बा. अरे हो मी गावातले 3-4 जण आणूनच राहिलो ना. बैठकच करणार आपल्याला तरी सा. बरोबर ठीक आहे या ना मग या तुम्ही. ठीक आहे मामा मग ठेवतो फोन. हो ठेवा. आली सरपंच तुमच्या मनाची समाधानी नामदेव भाऊ झालं ना. हो म्हणतात आता ते. चला बरं झटकनी लवकर जाऊ आपण. तर कसं मा बायकोला घेऊन येऊ बा. अरे बाबा गंटन गाडी घोड्याचं कसं काय आहे. हो काय पायदल चालतं का तरी त्या गावात. सांगा आता तुम्ही घरचे असल्यावर तुम्ही असं म्हणून राहिले राजा. तुमच्या गाडी नाही काय. एका गाडीवर चालले जाऊ आपण. हेंबाड्यासारख्या गोष्टी करत राहायचं राजा. एका गाडीवर नामदेव मीच बसतो. तू कुठे बसशील आणि देवीदास कुकडे बसशील. एक दुसरी गाडी बाय आपल्याला अजून मोटरसायकल. गड्या गंठन एका गाडीत मिळणे आहेत बरं. तू झटकनी दुसरी गाडी पाय. बरोबर पण बघता कोण दिन हो बा. पहिले मागेल पाहिजे राजा. छाटा मारतात बा लोक देत नाहीत ना. त्या बुड्याने नवीन गाडीने आणली का घेणं मागणं त्या बुड्याले. तो बुड्या देते तुला गाडी जाय होय त्या बुड्या घरी आणि लवकर ये फक्त. बरोबर पाहतो बा मागून काय म्हणते काय नाही. जातो मी. सरपंच हा बरा त्याला तुम्ही काढून गाडीसाठी. मला एक अर्जंट गोष्ट सांगणं होती तुम्हाला. नाही ते तर मला पहिले समजलं होतं तुम्हाला चई मुंग्या सुटेला म्हणून तर पिटायला मी आले. आता आपण तर एसटीन जाणार या. आपल्याला काय फरक पडते गाडी घोड्याचा. बरा गेला तो. आता सांग कोणती गोष्ट आहे. पण तो हराम करान बायकोसाठी माय दिली बा घराबाहेर काढून. ते बुडी वाडग्यात गेली राजा राहायला झोपल्यात. सांगा आता किती बावन काम आहेत हे. अरे नामदेवराव यानं नाही दिली काढून ती बुड्डी. याच्या बायकोने दिली काढून. बायकोशी फोनवर बोलते ना. मला माहित पडलंय ते. हो बायको सांगून राहील तसं नाटकं करून राहिला आता हा. कसं आपल्याला पोरीच्या बापाले आणि पोरीच्या मायले पोरीच्या भावाले अकात करणं जाय बरं. हो आता यायनं बुड्डी कशी दिली काढून तर यायचा गेम आपल्याला बसूनच आहे. तटी तर चला तुम्ही बरोबर गेम बसवत त्याचा. बरोबर मिठ्ठू पाडतो त्याचा. थांबा तुम्ही चला. देवदास येऊन राहिला ना. हो देवदास येऊन राहिला. तयारी होईल आहे त्याची. फक्त तुम्हालाच पाहायला आलतो बा. तुमचं काय चालू आहे काय नाही. तुम्ही तर दुकानात बसेला बाबा. हे जाणूनच बसलो दुकानात. म्हटलं आपलं काही बोलणं चालणं होईल आणि याला पाठवून देऊ गाडीसाठी म्हणून मी अटी बसेला. नाही मला काय एवढा शोक आहे का दुकान चालायचा. चला बरं जाऊ बरं आपण चौकात जाऊ बरं. फक्त 2 मिनिटं दुकान बंद करतो. चालले जाऊ आपण झटकनी. करा दुकान बंद करा चालले जाऊ. हो तुम्ही बरे भेटले राजावाटीचा. मी आता घरीच जाऊन राहिलो. तर बा सदा काय तर काही नाही. तो पाहुणा येऊन राहिला न्यायले पोरीले. कसा काय अचानक. अचानक कसं झालं. अचानक नाही झालं हे. पाहुण्यानं राधाले पहिले सांगाल की बा मी येऊन राहिलो न्यायले. आज सकाळी मला फोन केला त्या पाहुण्यानं की बा मामा मी येऊन राहिलो बा राधाला न्यायले. बरोबर पण मग तो एकटाच येऊन राहिला पाहुणा की गावातले कोणी घेऊन येऊन राहिला. कसं आपल्याला लिहून घ्यायला लागेल बरं त्या पाहुण्याजोडून. नाही तर मग अजून घोर होईन काही. असं झालं तर काय करशील मग. काय तेच कामं करत जाशील झाले का. तो पाहुणा म्हणे मी गावातले 3-4 जण आणून राहिलो म्हणे. आपण तुमच्या गावात बैठकच घेऊ म्हणे. मी म्हटलं बा ठीक आहे मग 4-5 जण येत असाल तुम्ही तर काही हरकत नाही. बरं हे सोडा आणि चांगलं झालं ना मग. जाऊ दे ना. तर त्या पाहुण्याकडून झालं तर सारं. आपल्याला काय उलट सोपी आहे. तर मग आता कसं बोलायचं कसं पद्धतशीर. हो भाऊ हे चांगलं झालं. पण मग आता पुढे कसं काय करता. काय लिहून घ्यायचा काय बोलचाल कशी करसान काय म्हणजे नेमकं कसं रूपरेखा जर आपण आता जर आपण ठेवली आता जर विचार करून ठेवला तर सांगायला बरं होते. मग कसं आहे माहिती आहे का सरळ आपल्याला हाच प्रश्न मांडणार की बा ते बुडी अलग राहील. बुडी याच्यामध्ये राहणार नाही. दुसरा विषय की बा सर्व वावर फावर सर्व कसं या पुरीच्या ताब्यात असेल जवाया ताब्यात असेल. आमच्या घरदार बी आमच्या जवाया ताब्यात असेल. ते बुडी कुकडे राहील त्या बुडीचं बुडी पाहिजे. बुडीच्या याच्याशी काही संबंध नाही. बरं मग असंच बोलून मग आपण त्याचं कानकून केलं तर पोरगी डबल पाठवायची नाही. मग धाऱ्या येतात असते त्याला नेणं जाय पोरगी. त्याला माहिती आहे हे हुकलं की दुसरं काही जमत नाही म्हणून. म्हणून तर ते कसं आपल्याला फोन करून राहिले. आपण फोन केला द्यायले. आपण तर पहिले घाबरलो होतो बा येऊन नाही राहिले पहा बरोबर लाईनवर आली की ते.
सदा काही टेन्शन न घेऊ, सरे दोर आपल्या हाती आहेत. काय नाटकं करतील रे ते येणं आपल्याच जो दुसरी कोटी भेटून राहिली टकल्याला त्या. हा तू काही टेन्शन न घेऊ, आपण म्हणू तसंच होईल त्याचा काही वांधा नाही. आता गावातलं कोण कोण आहे काय माहित त्या पाहुण्याबरोबर. तो शिवल्या गिवल्या आहे का काय माहित. तो शिवल्या आहे की नाही लय बाताबाती करते राजा भाऊ. शिवल्याचं तू नको टेन्शन घेऊ, शिवल्या कसा दाबा लागते ते मला माहित आहे ना. आला बी तर आता एक काम कर, घरी जाय, त्या बायकोले पोराले आणि त्या पोरीले सांग की असं असं आहे म्हणा, येऊन राहिले ते 4-5 जण काय असतील नसतील ते. आणि काय तर घरात दोर असं त्याच्या कानावर टाक, 2 गोष्टी त्याला सांगतो, त्याच्या ऐकून घे काय म्हणतात ते मग मला सांग. हो भाऊ मी जातो घरी. हा सांगतो मी त्याला काय काय कसं काय आहे तर. जाय मग लवकर जाय. हो भाऊ जातो. हे बरं झालं बा, सदा या पोरीचा वांदा होता, ते येऊन राहिले नाही आले आता ते नाही पट्टे बाबा. हा काय बाबा पोरीचं नाटक बेजा खतरनाक आहे रे बाबा. हा झालं तर चांगलं आहे, नाही तर मग काही खरं नाही. हे मग असं होती इद्दाशील का. पोरीवाल्याला कसं जरा ताणून ठेवा लागते, पोरा आले नाही तर मग कसं त्याला पाहतात ना पोरीवाल्याले. होता मुली जा लागेल तिकडे. जमलं बुडाई घरी आणि गाडी घरी आहे बुडाई. चाल बाबा झटकन मागतो बुड्याला गाडी. काय बुडे बा आराम चालू आहे बा. का धसू उपट्याला जाऊ आराम करू नाही तर काय होतं तुझे बुडे बा कसं एक काम होतं बा तुमच्याकडे. होतं बाबा काम. काही नाही बायकोला आणायला गाडी पाहिजे होती बा. गाडी देता का तेवढी. हो गाडी फाडी नको मागू रे बापा. गाडी नाही देत मी कोणाले. अजून पासिंग राहिली व्हायची बाबा. ठोकली विकली तर काय करू. हो बुडे बा बायकोसाठी बैठक राजा अर्जंट जाणार सासऱ्या घरी. हा कसं मी एकटाने चाललो ना, देवदास भाऊ आहेत, सरपंच आहेत, नामदेव भाऊ आहेत ना, त्याची गाडी आहे. तर अशी अडचण होती राजा द्यानं गाडी एवढ्या बारीनं. द्यायला काही हरकत नाही रे. गाडीची काय किंमत आहे का माणसाच्या पुढे. पण गाडी माझी एकट्याची नाही ना, दोघंच आहे ना आमची गाडी. असा घोर आहे ना. कसं डॅनीला विचारल्याशिवाय मी देऊ नाही शकत. जर गाडी असती एकट्याची तर आताच चाबी दिली ती दडाल तुझ्या हाती. जाय बा घेऊन आणतो या बायकोली. बुडे बा राजा अर्जंटचं काम आहे. राजा द्यानं चाबी 2 घंट्यात आणून देतो ना वापस गाडी. काय राजा तशी माणसं आहे राजा तुम्ही. गड्या तो डॅनी कुरकुर करीन मानानं गाडी काल दिली नवीच घेतली आपण. आपल्याला कोण ओळखलं काय पाहिजे तू माणूस. तुला माहिती कसा आहे डॅनी तर. तो खूट घेऊनच लागते मागू मग. हो दोस्त असो की फसतो तो काही पाहत नाही मग. तो मागू पुढे पाहत नाही. तुला माहित आहे ना. काय बुडे बा डॅनी बुडा तुमचं सारंच ऐकते ना बा. काही नाही म्हणत ना तुम्हाला. द्या ना चाबीत द्या राजा. थांब दे गाडीचं मग पाहू. पण तू म्हणतो बायको आणायला चालला. बायको आली बी तर मग तुझ्या मायचं काय कसं काय. तू माय अलग राहिल्याशिवाय तुझी बायको येत नाही. मग मायचं काय केलं तुला. काय बुडीच म्हणेन मले की म्हणे बाबू तू असा इकडे तिकडे भनभन फिरल्यापेक्षा बायको राहीन बापा या घरी. तू राहायची नटी चित लागत नाही म्हणे तुमचं. तर म्हणे कसं मी अलग राहतो म्हणे माय म्हणे मला. आणि बायकोला घेऊन ये म्हणे मग तू. असं मग तू माय अलग आहे का आता. हो बुडे बा माय अलग आहे आता. फक्त आम्ही आता कसं त्या घरात आम्ही 2 जण राहणार. आणि आता कसं बायकोला कसं झटकन जाणार मला आणायला. तर कसं मग चाबी द्या बा गाडीची. तेवढं काम करा माय. बरोबर बा देतो मी तुला चाबी. जाय तू घेऊन आता गाडी. एवढा मागूनच राहिला बा नांदा लावूनच राहिला. जाऊ दे आता चांगल्या कामाला 2-4 होऊन राहिले. काय हरकत नाही बा घेऊन जाय गाडी. तुला एक गोष्ट सांगतो तुले कसं आता बुडीले किराणा मिराणा काही पैसे मधला तर देत जा खर्चा गिरच्याली. काय तर मग वाडग्यात राहायचे तर बस तिकडेच वाहिली. असं नको करतो की झालं. हो बुडे बा आलो काय बुडी म्हणजे का मातून गेली काय बुडी. अरे फक्त घर वेगवेगळं झालं आमचं. मी तर सारं देणार किराणा पैसे अदला सारं देणार मा बुडीले. दुःख सुख दवाखाना घेऊखाना सारं ओके मध्ये. बुडे बा तुमच्या कानावर काही येणार नाही. सारं करतो मी मा बुडीचं. पोरं आपल्याला हेच पाहिजे बापा. हे शब्द ऐकणं होते त्या तोंडचे. आता मग पोरं काही खरे नाहीत. मायबाप अलग निघले की त्याचं सुतरी पाहत नाहीत मग. तुमचं तुम्ही पाहा मी पाहतो. कसं बायकोच्या पुढे चालत नाही ना पोरायचं. बुडे बा तुम्ही काही टेन्शन ना घेऊन माय बायको बी काही म्हणत नाही. फक्त कसं माय बुडी कुरकुर करते ना एका ठिकाणी असली की. म्हणून माय बायको ना लावते मला अलग ठेवा माझ्या बुडीला अलग ठेवा. आणि तसं तिचं काही म्हणणं नाही की सारं दिवस पुरवतो आम्ही मा बुडीले. बरोबर जाय गाडी घेऊन जाय बा. झटकनी घेऊन ये त्या बायकोली. जाय होय घरात चाबी लटकवलाय गाडीची आणि जाय घेऊन गाडी. हो बुडे बा जातो. चला बापा हे चांगलं झालं. गंठनची बायको घरी येऊन राहिली बापा. फक्त आता गुन्ह्या गोविंदा नांदागी झालं म्हणा फक्त. हो आणि बापा 1 वर्षात आम्हाला नातवाचं तोंड दाखवा. आमचं दुसरं काही म्हणणं नाही. चला मित्र हो गंठनची बायको येऊन राहिली आता वापस. म्या दिली आली गाडी आता. व्हिडिओला लाईक करा शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा बरं. आणि आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा मित्र हो. चालू आहे तुमच्या दोघी मायली की फुसफुस काही सरतच नाही बा. काय नाही तर अरे पाहुणे येऊन राहिले आपल्या घरी. राधाला नाही आले. लवकर तयारी करा. हो माहित आहे आम्हाला येऊन राहिला तो पाहुणाचं. का बोली राधा मला सांगायचं काम नाही का तुमचं. की तो पाहुणा येऊन राहिला की काही मला त्या पाहुण्याला फोन आला म्हणून माहित पडलं. आता मग कडलं सुंबडीत गुंबडी ठेवत होता तुम्ही. बाबा मी सांगत होती ना पण नाही बी लक्षातूनच गेलं ते सांगणं तुम्हाला. हाव ना तू तर सांगत होती मला त्या माझ्या चिलम्या गोष्टी सरल्या.
ए, त्या माझ्या नांदी जास्त नको लागू बरं, तुला बिघडून टाकीन बरं. हा, हे काही खरी नाही बाई. तटी तटी बोर्ड घालते बरं, हे काही खरी नाही, नाटक खोरी बाई आहे. त्या संसार बरबाद करून टाकीन, जरा विचार कर बरं तू. मी बिघडतो ना, तुम्ही तर काही सांगून राहिले हो पोरीले. तर घेमाड्या माणसाचं ऐकू नको माय बाई. नाही तर तू बी कसं ऐकशील. त्या बापाला जरा डोकं कमी आहे. या माणसाच्या म्हटलं ऐकशील आणि घेशील तुझ्या पायावर दगड मारून. काही खरा नाही बरं हा माणूस. आपण येल म्हटलं घे बाई बेल म्हणते. अरे पण तुला काही गरज आहे या पोरीला काही दोन सांगायची? हा, दिवसभर निघला की फुसफुस फुसफुस, संध्या झाली फुसफुस फुसफुस. काय असते एवढं नाटक? बाबा जाऊ द्या ना बापा, बस झालं ना आता. तुम्ही काय लावून राहिले नांदा, आईले बोलून राहिले. हो पोरी, तू जरा चुप बस बरं. कसं आता त्या पाहुण्यात जराशी पद्धतशीर वागजो, नाहीतर मग कसं म्हणतात भादर भादर सुरू. हा, फटांग फटांग. हा, एवढं लक्षात ठेवतो की नवरा बसेल तरीचा पाहुणे जरा ऐकायचं आणि तीच भादळी लावशील. हो, मापुरीला असंच पाहिजे, फलानच पाहिजे, असंच खाऊन तसंच खाऊन. काय बोलून राहिले बापा तुम्ही? हा, काय समजून राहिले तुम्ही मला? तिचं बरं कायच्यात आहे आणि वाईट कायच्यात आहे हे का मध्ये समजत नाही काय? मी तिची माया आहे ना, मध्ये बोला लागेल नाही तर कायचं. बापा आई बाबा तुम्ही भांडणं बंद करा ना बापा. तुमचीच लावली तुम्ही ना माय जरा सोडून, आणि तुमच्या याच्यात लढाई लागली बापा. चुपचाप बसाना जराशी आता. बोरी सांगून राहिली तुला राजे. हा, त्या पहिली बुढीचा निपट्याचं. पहिली बुढीचा विषय काढायचा होती. बापाले काय आहे त्या बाप निरा निरा तिकवाच वळा घेते. काय भेटते काय सांगा त्या बापाने निरा निरा. जरा सगळे माणूस आपल्या ऐकून भाग नाही घेत. तुम्ही दोघी मायले की नाही तुमच्या मनानच करा. तुम्ही आम्हाला जरसा निवबी नका दोघी मायले की जा जरसा बोलायला काय बोलणार काय नाही. हा, आणि तुम्हीच पा काय निर्णय होते काय नाही. तर आम्ही काही येत नाही. बाबा तुम्ही असल्याशिवाय होईन काय? आता मा मायचा बडबड स्वभाव बापा. जाऊ द्या ना, तुम्ही काय लक्ष देऊन राहिले मा माईकडे? न बाई, तुम्ही माय जास्त शिल्लक आहे ना, शिल्लकपणाच परत राहायची जोटीसाठी. काही गरज नाही तोंड घालायची पाहुणे. आपली लाद जाते त्याच्यात. मला खाली पाहा लागते बा बाई फळफळ करते तर सांग आता. मी थोडी बसेल असल्या त्या मायची काही गरज आहे का तोंड घालायची म्हणतात? जाऊ द्या ना बाबा, तुम्ही काय विचार करून राहिले त्या गोष्टीवर? आता मा मायला सवय पडली. ते मा मायची काही सवय मुडत नाही आणि तुमची काही मुडत नाही बाबा. जाऊ द्या, भांडणं मुळावर. कसं पुढे काय करता काय नाही ते सांगा बा मला. जायचं की नाही जायचं? कसं तडीसा बसल्याशिवाय तर काही समजणार नाही. हा, ते आपल्या बजेटात बसले तर तुला पाठवून देऊ, नाही बजेटात बसले तर नाही पाठवायचं आपल्याला. हो, आपल्या म्हटलं ऐकतीन ते तर तू चालली जातो, नाही तर मग काही जायचं नाही आपल्याला. आता आपल्या शर्ती अटी मान्य होतात नाही होत. आता ते गावातले 5 लोक आणून राहिले, ते काय म्हणतात काय नाही त्याच्यावरती आहे ते. आता पुढचं नियोजन ठरेल. हा बाबा बरोबर आहे तुमचं. आता ते आल्यावरच माहित पडेल ना आपल्याला. हो हो, चला चला त्या हॉलमध्ये ठेवले आपण बैठक. चला बरं, करा बरं तयारी लवकर. चला झटकनी. चला बाबा चला. अबे ओ कुकडे भंटला आणि फिरून राहिला तू. अरे आपल्याला दुकान चालवणं आहे की काय बंद करून टाकणं आहे ती? काय गड्या तू माणूस इकडे तिकडे फिरतो गड्या गोसायासारखा. कुकडे गेलता तू? त्या घरा 4 चकरा मारले. चालणं ते बोकड्या घेऊन जाऊ ना, कापणं आहे ना आपल्याला. मटनचं दुकान चालू करणं नाही वाटते? अरे हो हो बा, दुकान तर सुरूच करणं आहे ना. कधी मग कधी झाकट पडल्यावर? तू इकडे तिकडे फिरणं झाल्यावर? अरे बाबा, त्या गंठ्या मायला काढून दिलं. ते बुडी वाडग्यात गेली राहिले. मग त्या बुडीचं सामान होतं काही तर न्यू लागलं बा वाडग्यालो. काय का माणूस आज तू? हो, सामानच नेलं ना, नाही तर दुसरं जमवशील काही बजेट. पाहिजे बाबा, तू काही खरं नाही. मागे गुंफी गाठली होती, आता हे बुडी गाठशील बाबा. तू लवकर सटसट वय वय करतो बाबा. रे बापा, ते काम सोडले मी आता. ते करत नसतो, ते धंदे बंद केले आपण आता. फक्त आपलं काम आता आणि आपण भले. पाहिजे आता, नाही तर उठला सुटला की चालला वाळग्यात, उठला सुटला की वाळग्यात. तर काय तर चाललो गप्पा गोष्टी मारायली. तिले गमत नाही, मले गमत नाही, मले करमत नाही. असे नाटकं नको करतो की झाला आता धंद्या ठिकाणी आणि आपलं चालू दुसरा धंदा होईल. सांग आता, त्या बुडीवर संकट आलेले का? पोरानं काढून दिलं घर या बाई, आणि ती बुडी आलती की कडे हो माझ्या जरासा सामान नेऊ लागा. मग आता त्या बुडीला नेऊ नाही लागशील का? सांग बरं तू. माणुसकीच्या बाहेर गेलो का आपण? अरे तो घंटा मला आता भेटला ना रे बा. तो म्हणे माय अलग राहून राहिली म्हणे बुडे बा, मी आता मा बायको आणायला चाललो म्हणे. खोटा बोलला रे शुद्ध तुझ्यासोबत. तो बुडी काढून दिली त्यानं घराया बाहेर. हो, ती बुडी वाडग्यात गेली राहिले. तो खोटा बोलून राहिला साऱ्या गावात. आता त्या बायकोने सांगितलं की बुडीला काढून दे घराया बाहेर, तर मी येतो. मग यानं काय केलं, याची बुडी दिली काढून घराया बाहेर, आणि आता चालला बायकोला आणायला तो. अरे सायाचा किती हरामखोर पोर आहे. सायाचा जागीच खोटं बोलते रे. मी आता त्याला गाडी चाबी दिली व गाडी दिली त्याला पायरी. द्यायला नाही पुरलेली का? हो हो हेमाळ्या, तुला कोण सांगाल तर गाडी जायची? अजून तिची पासिंग नाही झाली बाबा रे. ठोकलं गिकलं तर अजून घोर होईन ना, आपल्या केस होईन ना बाबा. एअरपोर्ट आले का काही कामं करत राहते का बाबा? अरे बाबा, मला वाटलं तो चांगल्या कामाला चालला. मला माहित आहे का त्या बायकोनं फितून दिलं, मायला काढून दिलं त्यानं. मला असं माहित असतं मी त्याला चाबी का दारी नसता उभा केला ना. तुनं दिल्या का मला काय ना काही कल्पना द्यायला होती. फोन तर करता एखादा मला.
अरे बा सकाळपासून त्या घंट्या मायचं सामानच वायनं चालू आहे. वाका बोंदऱ्या सिलेंडर सारं नेलं वाळग्यात. हो आणि तुला कधी फोन करू मी त्याच्यासाठी टाइम गेला माया. आले का मी फालतू दिली बुवा त्या गोंठ्याला गाडीले का हितल्या का मला माहित नाही असं आहे म्हणून. इद्दाच्या पोऱ्या मायले काढून दिलं बायको घरात घालून राहिला. आता सांगा आता मायपेक्षी बी बायको फेरी झाली त्याली. हो कालचे पोरीस बघू रघू काही खरे नाहीत रे बा. आपल्याला साठवून ठेवायला पुरते भाऊ काही खरं नाही. आता मा पोरीन मासोबत काय गेलं तर मला काढून दिलं की नाही. हा कोणीच कोणाची पोरी सुधी नाही. वायऱ्या त्याच्यापेक्षा बंडला. अरे भाऊ ती जगाची रीत झाली आता. हो कोणालाच मायबाप पाहिजे नाहीत. फक्त बायकोन नवरा आणि त्याचे लेकरं भाकरं बस. हो दुसरं कोणीच नाही पाहिजे द्यायली. अरे पोराचे सासू सासरे आली की नाही पोरं असे कुत्र्यासारखं शेपूट हलवतात. मामा काय आणू काय नाही मग अंडे आणू मटण आणू हा कोंबडा आणू की काय आणू. अरे बाळा लोकांचा विचार करून आपल्याला काही पुरणार नाही बा. चाल आपलं दुकान बंद आहे. चाल लवकर झटकनी. हो चाल. पाहुणे बा सारे नवीनच आणले बा तुम्ही ना. ते शिवलाल भाऊ कोकडे सोडले तुम्ही ना. शिवलाल भाऊचा विषय ना काढू. आता पुढचं पहा आपलं काय बा तुम्ही. आता पोरापोरीचं काय नियोजन आहे काय नाही. हा पोरगी कशी पाठवायची काय आहे तुम्ही काही ठरवलं असेल ना. सांगा भाऊ सांगा. शिवलालनं चाट मारली राजा. आता कसं होईन तू नको टेन्शन घेऊन आहे ना मी येते कशी. तुमच्या घरी आमच्या पोरगी तर यायला तयार आणि आम्ही पाठवायला तयार. पण कसं बा या पाहुण्याची माय जी आहे त्याला कुरकुर करते बा. तर कसं त्या बुढीनं अलग राहा. बरं ठीक आहे बुडीली अलग ठेवून देऊ ना आपण. हा काही वांधा नाही. हा पुढचं सांगा अजून काय आहे तर. कसं बा नाही तर मग ते बुढी कसं अलग राहिल्या म्हणजे मला वावर द्या घरातला हिस्सा द्या मला किराणा आणून द्या. तर त्या गोष्टी काही माझ्या जवायच्या नाही होती नाही पोरीच्या नाही होती नाही. हा कसं जवायच्या बिन पोरीच्याही ताब्यात कसं वावरही राहील आणि घरही राहील. त्या बुढीचा कशातच लेस राहणार नाही. हा हे मान्य आहे का तुम्हाला. ठीक आहे हे मान्य आहे आम्हाला काही वांधा नाही. हा अजून पुढचं काय तर ते सांगा तुम्ही. का पागल झाले का नामदेव भाऊ. ते जसं म्हणाल तसेच बोलून राहिले बा तुम्ही. होच करून राहिले नाही काय. हा आम जरा पाय ना तू पुढे यायचं म्हणणं ऐकून येऊ आपण. सांगा अजून तुमच्या काय इच्छा आहेत तर सांगा लवकर. आमची एक इच्छा बा घरचा दार ते सर्व व्यवहार कसं आमच्या पोरीच्या हाती राहतील. कसं का आमचा जवळ काही शिकेल नाही. हा एवढं काही नॉलेज नाही व्यवहारातलं. तसं आमची पोरगी शिकेल तर कसं व्यवहारातल्या माला टालाचा घरचा गिरचा सारा हिशोब टिशोब कसं व्यवहार बंद आमच्या पोरीजवळ राहील. अरे तूच पाहायला आलता ना गंठले नॉलेज नाही व्यवहारातलं तर. हो तू या शमळा पोरीला जास्त समजते व्यवहारातलं. बरं ठीक आहे हे बी होऊन जाईल. अजून काही आहे का पुढचे प्रश्न. आमच्या पोरीनं कसं बा गावगाड्याचा काही स्वयंपाक करेल नाही. आता मग कसं आमच्या जवळचे हा सारे सोयरे धारे उठले सुटले की चालले पोरीच्या घरी. हा जेवण करा फलानं करा आंब्या रस करा पुन्हा पोया करा. ते बी काही होणार नाही. बरं हो पाहुणे रावणे बी बंद. सांगा यायले सोयरे धारी चालत नाही. हा आता घंट्या मामा आला मामी आली. हा चुलत बहीण आली जवळ आला. मग यानं काय करा हॉटेलवर चहा पाता का देईल. हे येत नाही म्हणते आज हॉटेल भलतं तर धडाल बाबा बायकोचा. मी आता अशी सोडून दिली असतील का. तुल्यानं येळं दहीत मारलं रे भाऊ घंट्या मस्त की काही खरं नाही बा याचं. बट्ट्या गोड झाला घंट्याचा. नाही कसं प्रश्न अजून काय मांडायचे असतील तर मांडा बरं तुम्ही. हो पोरीले मांडायला लावा पोरीच्या बापाला मांडायला लावा भावाला मांडायला लावा माईले मांडायला लावा. साऱ्यानं कसं एक एक प्रश्न मांडून द्या. आम्ही कसं ऐकतो फक्त. आता नाही झाले आमचे प्रश्न आता काही राहिलं नाही. तुम्ही सांगा तुम्हाला मान्य आहे का बा. मान्य असेल तर कसं आम्ही पोरगी पाठवतो. नाही तर मग काही कसं तथास्तू असं समजून झाला. बा आम्ही तुमचं एवढं ऐकलं राजा आणि तुम्ही आता तथास्तूवर गेली बा पोरगी पाठवतो नाही म्हणता बा. सांगा आता आमचं या काय ना काय ऐकायला लागेल की तुम्हाला. आता 4 चौकात बसलो तर आपण तुमचं ऐकू ना. हा काय तुमचं ऐकायला का नाही म्हटलं का आम्ही ना. हा तुम्ही बोला ना बाबा तुम्हाला काय म्हणणं आहे. तुम्ही मांडा मला प्रश्न. बाबा हाला चॅप्टर आहे बरं टोपीवाला पाहिजे जरा सांभाळून बोलता बरं. तू नको टेन्शन घेऊ ना. त्या मोठ्या बरोबर नांग्या दाखते ह्याच्या. हो त्या मोठ्या बरोबर बोलते ह्याच्या बरोबर. तू टेन्शन नको घेऊ. सांगा तुम्ही बोला काहीतरी सांगा काय म्हणणं आहे तुमचं तर. बा आता तुम्ही म्हणता की गंठनची माय तुम्हाला चालत नाही. हा घरदार वावर फावर कसं तुमच्या पुरीच्याच ताब्यात पाहिजे. अजून तुम्ही म्हणून राहिले की बा पोरीच्या हाती सारा व्यवहार पाहिजे. घरचा दारचा वावरातला फावरातला माल टाल येईन तर पोरगी जिकेन. त्या आदला सर्व पोरीच आहे. तुमचं अजून एक म्हणणं आहे की बा सोयरे धारे आले नाही पाहिजेत गंठनच्या घरी आमची पोरगी काही करणार नाही. कसं आहे बा तुमच्या पोरीले गंठनचे सोयरे धारे तर काही चालत नाहीत. गंठनचं असं म्हणणं आहे बा की मा बायकोले जर माय सोयरे धारे चालत नाही तर मग गंठनचं म्हणणं आहे की बा मग मा बायकोची सोयरे धारे मा घरी कसं आले नाही पाहिजेत. म्हणजे त्याच्यामध्ये मायबाप बी आले बरं. हो गंठनच्या बायकोचे. आम्ही काऊन नाही आहे बाबा आमच्या पोरीच्या घरी. आम्हाला तर याच लागेल ना. सुख आहे दुःख आहे तुम्ही तर काही बोलून राहिले बाबा. याचं नाही डायरेक्ट.
बाई मग त्या पोरीला सुख आहे दुःख आहे मग गंठनला काही झालं तर मग त्याचे सोयरे झाले येतीनच का त्याला पायाले तुम्ही त्याच्या सोयरे झाल्यावर कुलूप लावता आणि तुमचे सोयरे झाले चालतात हे कसं काय बाबा हा कोणता न्याय आहे तुमचा तिथं नवायच आहे बाबा मी पोरगी करतच बशीन का मग सगळं तुम्ही आले तर तुमच्या पोरीला चालते पण गंटनचे सोयरे नाही आले पाहिजे हा हे कसं काय आहे बाबा हे कसं काय चालणार बा मी लाखातली एक बोलू का एका हाताने काही टाई वाजत नसते आता तुम्ही जेवढे काही प्रश्न मांडले ना तेवढ्या एकाही याच्यात अर्थ नाहीये हो तुम्हाला पटत असेल तर असं आहे नाहीतर मग नशीन पटत तर उठान चालले जा घरी आपल्या गंटन हा कोण आहे काय ना बरं आता याची जीवरा लागते का हा आला का वय वय करेल चार लोक अटी मोठे बसेल असल्यावर लाईन्यानं असं तुडुक तुडुक मदत करू नये कसं जरासं जी बावरा आपली जराशी गंठनगडी काही बोलून राहिला का शब्द जरी निघला का त्या तोंडातून असं की तसं की ढमक की टमूक फक्त तुम्हीच बोलून राहिले की नाही नाही ना तो कसा पोराई जात आहे बोलून गेला तो जाऊ दे त्याचं काही मनार घेऊ नका आपलं पापुले काय तर कसा तुम्ही ना शर्ती अटी आम्हाला मांडल्या तर आम्ही नाही म्हटलं काय आम्ही सगळ्या मान्य केल्या की नाही मग आम्ही तुम्हाला शर्ती अटी म्हणून राहिलो तुम्ही मान्य करायला तयार नाही बुवा तुम्ही मान्य करा ना बा आता तुम्ही म्हणता की पोरीचे मायबापच तुमच्या घरी आले नाही पाहिजे तर हे कसं काय होणार आहे त्याला तर याच लागेल ना बा पोरी कशी आहे काय आहे सुख आहे दुःख आहे सगळ्या गोष्टीला कसं मायबाप तर येतच असतात की नाही या गंठनची माय तुम्हाला चालत नाही मग या पोरीला सासू चालत नाही अजिबात आणि मग याला सासू सासरे कसे काय चालतील बा तुम्ही मला सांगा बा हो यानं तर पुरं नाका दाबलं आपलं हा तर नाक दाबून बुक्या मारून आला आपल्याला थांब यातून काही नाही पर्या काढूच ना आपण सांगा तुम्ही आता या पोरीचे मायबाप आले बी या पाहुण्या सासू सासरे आले बी तर का महिनाभर राहणार का तडसा एक किंवा 2 दिवस चालले आपल्या घरी पण माय तर परमनंट आहे तडसा ते बुडी एक तर कुरकुर बी करते पोरीच्या भोवती बुडीचा विषय सोडून द्या ना पण सोयरे झाले तुम्हाला जर चालत नाही म्हणता तुम्ही तर मग आम्हाला हे सासू सासरे कसे चालतील गंठनचे ते बी नाही येतील हो ठीक आहे बा तुम्ही जे म्हणसान तसं बस आम्ही येणार नाही पोरीच्या घरी बस आमचे सोयरे झाले बी येतील नाही हो हाती बाजून घेऊन असं नको बोलू ना अरे भाऊ आपण वागवता काय पोरगी आपल्या घरी काय राजा हे अजून इचकलं नेतील नाहीत ना बा अरे भाऊ लग्न करून दिलं ना आता आपण काय मग मागे पुढे पाहून काय 3 फालतू मांडून राहिले घेणार देणं बोलला माझ्या माणूस मनातच काही काम होतं का चबऱ्याचं तो पटलं बा आपल्याला तुम्ही बोलता बा शिंट आपल्याला पटलं हे मग कधी पाठवता पोरगी सांगा आता पाठवता काय जातो आम्ही घेऊन सोबत आपल्याला काही नाही करायला लागत बा आता जर तुम्ही न्यायला तयार असाल तर नेऊ शकता तुम्ही हो काऊन नाही बापा न्यायला तयार आम्ही नेतो ना बाबा पोरगी काही वांधा नाही चालेल गड्या घंट हो आता जाऊ सरपंच घेऊन आपण चला मग पोरीला तयारी गियारी कसं मग आम्ही आता सोबतच घेऊन जातो हो घेऊन जातो मी काही वांधा नाही काही आपलं काही म्हणणं नाही बाबा माणूस दिसला बा एक समजदार याच्यात नाही सारे गदेतात बाबा हो एका अरे काही प्रश्न मांडतात काय काही खरं नाही यायचं चोळेला त्याच्यात फक्त लाल शर्ट आला चांगला माणूस मित्र आम्ही चालवली आता गंठनची बायको व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरं आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुक सर्वीकडे आपला व्हिडिओ पब्लिश करा